हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी असणार आहे पोळीची. तुम्ही म्हणाला की पोळीची रेसिपी काय आहे त्यात? कणिक भिजवायची, पोळ्या लाटायच्या आणि भाजायच्या, झाली पोळी. येस, अगदी बरोबर आहे. पण आज आपण आहे ना वेगळ्या पद्धतीची, वेगळ्या प्रकारची अशी पोळी करणार आहे. आता त्या पोळीच्या कणकेमध्ये ना एक विशिष्ट प्रकारची भाजी आपण ॲड करणार आहे. तर आजची आपली रेसिपी आहे मटारची हिरवीगार अशी पोळी. छान, एकदम वेगळा प्रकार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे नेहमी आपण पोळ्या तसेच रोज करतोच. त्यात थोडासा असा बदल, दिसायला पण छान दिसतं. आणि मटारमध्ये ना विशेषतः प्रोटीन, फायबर दोन्ही गोष्टी असतात. सो काही जण जर मटार खात नसतील किंवा लहान मुलं जर मटार खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही यांना इन्क्लूड करू शकता. बरं, आता ही जी मटारची पोळी आहे ती तुम्ही नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता. फक्त चटणी पोळी खाल्ली की तेवढंच तुमचं ना पोटही भरेल. टिफिनमध्ये किंवा रात्रीच्या जेवणाला, दुपारच्या जेवणाला कधीही तुम्ही ही पोळी खाऊ शकता. सो नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा. 3, 2, 1. मटारच्या पोळीसाठी आपल्याला ना एक मिक्सचर तयार करायचं आहे. छोटा मिक्सर घेतलाय, त्यात ना 1 वाटी आहे ना फ्रेश सोललेले मटार आहेत, हे काही उकडलेले नाही आहेत. 2 मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या. इथे लसूण तुम्हाला नको असेल तर तुम्ही यांना स्किप केला तरी चालेल. त्यात आता थोडं पाणी घालूयात आणि छान फाईन पेस्ट करूयात. मटारची आहे ना फाईन पेस्ट केलेली आहे. त्यात ना अजिबात तुकडे नको आहेत, नाही तर काय होतं कणिक भिजवताना किंवा पोळी लाटताना त्रास होतो म्हणून. आता ही जी पेस्ट आहे ती सगळी एका बाउलमध्ये काढून घेऊया. मटारची पेस्ट आपण आहे ना बाउलमध्ये काढली आणि किंचित पाणी आपण आहे ना मिक्सरमध्ये पण टाकून घेतलं, म्हणजे मग मिक्सरची पेस्ट वाया जात नाही. त्यात आता चवीप्रमाणे मीठ, 1 ते 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा तेल. आता यात ना 1 वाटी आपण गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक टाकली आहे. आणि आता आपण आहे ना हे पीठ रेग्युलर आपण पोळीचं भिजवतो ना तसं भिजवणार आहे. आणि आता 1 वाटीपेक्षा जास्त आपल्याला पीठ लागणार आहे. एक्झॅक्ट मी सगळं भिजवून झालं की मी तुम्हाला सांगते किती वाट्या लागतंय पीठ. आपण पीठ छान घट्ट मळून घेतलेलं आहे. बरं, आपल्याला ना एकूण 1.5 ते 1.25 वाट्या आपल्याला गव्हाचं पीठ इकडे लागलेलं आहे. आता काय करूयात, थोडंसं तेल टाकून परत एकदा मळूयात आणि ग्रीस करून घेऊयात. पूर्ण तेल लावून घेतलेलं आहे पिठाला. आता 15 ते 20 मिनटं आपण यांना झाकून हे पीठ बाजूला ठेवूयात. 20 मिनटं झालेत, आपण चेक करूया. आपले पीठ ना छान भिजलंय, फक्त एकदा मळून घेऊयात म्हणजे काय होतं की सॉफ्ट होतं ते. आता ना एक गोळा मी ठेवून घेतलेला आहे, त्यात ना थोडंसं पीठ टाकून घेऊयात, सुकं पीठ, आणि थोडंसं असं त्याला लावून घेऊयात आणि नेहमीप्रमाणे आहे ना पोळी लाटून घेऊयात. आता मी ही घडीची पोळी करणार नाही आहे. ह्याच्याऐवजी तुम्ही ना घडीची पोळी जसं तुम्ही नेहमी रेग्युलर घरी करता ना त्या पद्धतीने पोळी लाटून घेतली तरी चालेल. छानपैकी आपण आहे ना अशी पोळी लाटून घेतली आहे. फारही पातळ लाटायची नाही, नाहीतर कडक होते. किंचित अशी मीडियम ठेवायची, किंचित जाडसर ठेवायची. आता आपण पोळी भाजून घेऊया. मटारची पोळी भाजण्यासाठी आपण इकडे तवा तापवायला ठेवलेला आहे. त्यावर आता ही घालून घेऊयात. छान असा कडकडीत तापलेला आहे. आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची. 30 सेकंद झाले की बारीक आहे ना इकडे फोड यायला लागतात. आता आपण आहे ना ही जी पोळी आहे ती उलटून घेऊयात. हे बघा, बघू शकता अशी पांढरट भाजायची आपल्याला सुरुवातीला. मधून मधून आहे ना अशी फिरवून घ्यायची, म्हणजे काय होतं की सगळ्या साईडनी छानपैकी शेकली जाते. 1 मिनिट झाला, आपण चेक करूया. हे बघा, इतकी मस्त शेकली गेलेली आहे. आता खालच्या साईडनी शेकूयात. लागलं तर तुम्ही आहे ना असा नॅपकिन ह्याला वापरू शकता. हलक्या हाताने प्रेस करायची सगळ्या साईडनी, म्हणजे शेकली जाते छान. आपण चेक करूया. येस, मस्त आहे ना शेकली गेलेली आहे. आपण आहे ना ही पोळी काढून बाकीच्या सेम तशाच पोळ्या शेकून घेऊयात. ना मटारच्या पोळ्या सगळ्या तयार झालेल्या आहेत. आपण आहे ना ह्याला तूप लावून घेऊयात. आता थोडंसं तूप ह्याच्यावर घालायचं, दुसरी पोळी ठेवायची आणि फक्त अशी रब करायची, म्हणजे दोन्हीकडे ना छान तूप असं व्यवस्थित लागतं. किंवा तुम्ही ना तेल लावून सुद्धा भाजू शकता.